भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांच्या हस्ते पनवेलमधील खंबीर नेतृत्व प्रभुदास अण्णा भोईर यांना 2 अत्यंत महत्त्वाच्या पदांची नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली आहे। मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला। प्रभुदास अण्णा भोईर यांच्या अनुभवाची आणि कार्याची दखल घेत त्यांना अखिल भारतीय माथाडी कामगार संघटना रायगड जिल्हाध्यक्ष तसेच अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघ सचिव महाराष्ट्र राज्य या 2 महत्त्वाच्या संघटनांमध्ये स्थान देण्यात आले। अण्णांना ही दुहेरी जबाबदारी मिळाल्याचे समजताच पनवेल आणि कळंबोली परिसरातून हजारो कार्यकर्त्यांनी मुंबईतील प्रदेश कार्यालय गाठले। आपल्या लाडक्या नेत्याचा सन्मान होताना पाहून कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारला होता। ढोल ताशांच्या गजरात आणि घोषणाबाजींनी संपूर्ण परिसर भाजपमय झाला होता। यावेळी बोलताना प्रभुदास अण्णा भोईर म्हणाले आहेत की गाव पातळीवरील माझ्या कामाची दखल घेऊन पक्षाने माझ्यावर मोठी जबाबदारी टाकली आहे। माथाडी कामगार आणि राज्यातील कर्मचारी वर्गाच्या न्याय हक्कासाठी मी सदैव तत्पर राहीन। पक्षाने माझ्यावर जो विश्वास दाखवलाय तो मी नक्कीच सार्थकी लावेन। माथाडी कामगारांचे प्रश्न मार्गी लावणे आणि संघटना अधिक मजबूत करणे हे आपले मुख्य उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले। या नियुक्तीमुळे संपूर्ण रायगड जिल्ह्यात आनंदाचे वातावरण असून प्रभू अण्णांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। महाराष्ट्र आरसा न्यूज साठी संपादक सोमनाथ खिलारे यांचा रिपोर्ट। सर्वात पहिले तर माझे जे नेते आहेत जसे माझे सन्माननीय लोकनेते रामशेठ उठाळे साहेब, प्रशांत दादा किंवा महेश बाले साहेब आणि आमचे जे आज रवींद्र चव्हाण साहेब जे माझ्यावर अध्यक्षाही जे आमच्यावर जिम्मेदारी टाकलेली आहे, म्हणजे आमचे सर्वच मार्गदर्शन आहे, सर्व आमचे नेते म्हणजे आज माझ्या जी ग्राउंड लेवलची जी कामाची दखल घेऊन ती माझ्यावर जिम्मेदारी टाकली। सर्वात पहिले माझ्या सर्व नेत्यांचा आभार मानतो। खरंच मी तुमचा ऋणी आहे आणि ज्या जिम्मेदारीने तुम्ही माझ्यावर काम टाकाल त्या पद्धतीनेच मी काम करणार आणि बघून अशी माझ्यावर जिम्मेदारी टाकली त्यापासून मी म्हणजे माझे सर्वच कार्यकर्ते एकदम त्यांचे म्हणजे आभार मानतो। आंतरराष्ट्रीय विमानतळ आपल्या जवळ आलेलं आहे, स्थानिक मुलं कामाला लागली पाहिजेत, काय धोरण? स्थानिक मुलं कामाला लागली पाहिजेत ही सर्व आमच्या नेत्यांची तर त्यांची जिम्मेदारी आहे ना, त्या पद्धतीने तेही म्हणजे काम करतातच। पण आज माझ्यावर पण ती जिम्मेदारी दिलेली आहे, त्याच्यात एक पद मलाही दिलेलं आहे, तर त्या पद्धतीने मी पण माझं चांगलं काम करत राहील। माथाडी वाहतूक सेनेमध्ये आपण याआधी काम केलेलं आहे, वाहतूक अध्यक्ष आपण राहिलेला आहात। आपल्या कामाचा जो आवाका आहे तो महाराष्ट्रभर पसरलेला होता। आज पुन्हा आपण माथाडीच्या भाजपच्या याच्यामध्ये आप नियुक्ती झालेली आहे, कशा पद्धतीने पुढचं काम असेल? माथाडी चळवळीचा मी पहिल्यापासून आहे, कारण की तुम्ही बघत आले का मी माथाडीचा पद नसताना पण आमच्या सन्माननीय प्रशांतदादांच्या वाढदिवसानिमित्ताने मी ॲम्ब्युलन्स दिलेली आहे आमच्या गावकऱ्यांच्या वतीने आणि पहिल्यापासून म्हणजे मी काम करत आलो आहे माथाडी, कारण की आमच्या एशियामध्ये सर्वात मोठा असणारा जो स्टील मार्केट आहे तो आमच्या स्वतःच्या गावात आहे। तर माथाडीची जी समस्या मला जी माहिती आहे ती माझ्यासारखी कोणाला जास्त माहिती नसेल म्हणजे आमच्या एरियामध्ये, त्या पद्धतीने मी त्याचं काम करणार आणि आज माथाडीची मला लिगली जिम्मेदारी दिली तर मी माझे रवींद्र चव्हाण साहेबांचा आमच्या सर्वच नेत्यांचा मी आभार मानतो। आतापर्यंत आम्ही पाहिलं जी जिम्मेदारी आपल्याला जबाबदारी आपल्याला दिली गेली ती आपण पार पडली। पनवेल महापालिका असेल, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, आता आपण माथाडी कामगार आणि आंतरराष्ट्रीय विमानतळाचं कसं काय? कुठेतरी आम्ही चांगलं काम करतो म्हणून आम्हाला जिम्मेदारी भेटतोय आणि असंच काम करत राहील आणि मी माझ्या परत सर्वच नेत्यांचा मी आभार मानेन। चांगली मैत्री आहे, काम करताना काही अडचणी येण्याची काय सूचना? काम करायची आपलं जो परिस्थिती आहे आणि काम करायचं जे आपली स्टाईल असतो ना ती जर चांगली असली तर मग कुठे अडचण येत नाही आणि आम्हाला आमची भूमिका आमचे नेते आम्हाला भाजपा पक्षाचा जो प्रोटोकॉल आहे त्याच्यामध्ये रूल्स तोडून कुठलं काम होत नाही आणि आम्ही रूल्समध्ये काम करणार तर आमचं रूल्समध्ये कामाचं आमचं काम सर्व समस्या लोकांची सॉल्व्ह करू शकतो आम्ही। नवी मुंबई एअरपोर्ट संघटना सचिवपदी अण्णा आज आपल्याला अखिल भारतीय माथाडी कामगार संघटनेच्या रायगड जिल्हाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण साहेब आले, आपले भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष त्यांनी जी नियुक्ती केलेली कसं बघता याकडे आणि थोडंसं मार्गदर्शन देखील आपल्याला केलं, एकंदरीत आजचा आपला अनुभव कसा आहे? आजचा अनुभव मी तुम्हाला म्हणजे बोललोच का खरंच मी आभार मानेन, कारण अनुभव आपल्याला आहे म्हणून आपल्याला जिम्मेदारी दिलेली आहे, तर ती तशी भेटत नाही आणि त्याच पद्धतीने आता तुम्ही बघा मला एक सोडून 2 पदं दिलेत आज स्वतः चव्हाण साहेबांच्या हातून दिलेले, म्हणजे महाराष्ट्राचे जे आमच्या प्रदेश अध्यक्ष आहेत त्यांच्या हातून जर मला आज गौरव केलेला एक माझा
तर मी त्यांचं आमच्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, आमचे देवेंद्र फडणवीसजी यांच्या सर्वांचंच आणि आमचे संत सन्मान्य लोक राम शेठ असो, प्रशांतदादा असो किंवा हे आपले महेश शेठ असो, सर्वांचंच आमच्या नेत्यांचा मी आभार मानेन. जिल्हाधीश असो, आमचे नितीन दादा असो, महापौर, सर्वांचंच मी आभार मानेन. कारण की आज त्यांची जवळ मी काम केलं, त्याला माझं काम आवडला बघून आज माझे मोठे नेतेही मला जिम्मेदारी देऊन मला हे केलं, पद दिलं. अण्णा, एवढ्या कमी वेळामध्ये महाराष्ट्र लेवलला आपल्याला जी पदे मिळाली, पाठीमागची आपली कामं होती, महानगरपालिका असतील, पंचायत समिती, जिल्हा परिषदची कामं असतील, त्यांची पोचपावती म्हणून ही पदे तुम्हाला मिळाली असं वाटतं? निश्चितच, कारण की ते काम भाजपा पक्ष सामान्य कार्यकर्ता मोठा होतो, काम केल्यावर पुढे जातो. तसं ते आज दाखवून दिला. सामान्य कार्यकर्ता काम करतो आणि भाजपाचे जे नेते ते पुढे घेऊन जातात सामान्य माणसाला, ते आताही दाखवून दिला. आज तुम्ही ताफा घेऊन असंख्य कार्यकर्त्यांचा पदनियुक्ती कार्यक्रमात आला होता. तुमच्या मागे ही कार्यकर्त्यांची फौज आहे, काय सांगाल? सर्वात पहिले तर माझे कार्यकर्ते असो, माझे गावचे कुटुंबाचे माझे लोक असो, सर्व आमचे गावकरी असो किंवा माझे सर्व कार्यकर्ते जेवढे माझे वाहतूक संघटना असो किंवा जेवढे माझ्या संघटना आहेत तेवढे त्यांचाही आभार मानेन. कारण तुम्ही माझ्यावर जे प्रेम करता आणि विश्वास टाकता, त्या विश्वासाने तुम्ही माझ्यासाठी एवढे लांब मुंबईला पण तुम्ही ज्या पद्धतीने आले, तर खरंच मी तुमचे आभार मानेन. आणि तुमचेही काय काम असेल तर आपली संघटनेमध्ये आपण पार करू.